राहिले के स्टार कळंत्रेवाडीसाठी. म्हणून राहुल यांनी मनाचा मोठेपणा आणि खेळामध्ये मैत्रीची भावना, आपुलक्याची भावना आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये हा पुरस्कार राहुल सागर यांना सामनावीरचा पुरस्कार डेडिकेट करत आहेत. थँक्यू सो मच. क्रिकेट खेळानं तुम्हा आम्हा सर्वांना हीच ओळख दिली आहे. जपूया मैत्री आणि या मैत्रीच्या माध्यमातून जपूया तुम्हा आम्हा सर्वांची असलेली ऋणानुबंध नाती. थँक्यू सो मच राहुल. आता तुमच्या मनाचा मोठेपणा आणि तुमच्या नावाचा गोडवा वाढत राहो. आई भराडी माता टीम धामणी तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. आई भराडी माता धामणी लगेच या 12th मॅन. नाहीये पेनल्टी नाहीये. आलाय 12th मॅन आलेत. अनिलजी दिंडे आहेत. पंचांत येतोय ग्रीन सिग्नल. पंत 2 मिनिटं थांबा. स्कोरिंग आमचे ऑफलाईन स्कोरर नितीन पवार या मॅचमध्ये लक्ष देऊन तयार झालेले आहेत. पंतांचा देखील इशारा. ग्रीन सिग्नल मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल दूर ठेवलाय आणि पंच वळाले तर पंचांचे देखील दोन्ही हात शरीरापासून दूर जात आहेत. वाईट बॉल आणि वाईटने मात्र धावपलकावरती एक धाव ऍड. एक धाव धावपलकावरती होतीये. वाईटच्या स्वरूपात राहुल आणि विकासची जोडी. आणखीन एक चांगला चेंडू. टिप्पा खाने के बाद अंदर आती हुई गेंद. कुछ समझ नहीं पाए फलंदाज बल्लेबाज. राहुल को चकमा देके गेंद सीधा विकेट कीपर के हाथ में. डॉट बॉल. कमाल गेंदबाज अनिकेत. एक और बार बढ़िया गेंद पर दिशाहीन गेंद थी. अंपायर तीन रन स्कोर कार्ड पर. हर्ष आज बहुत थक चुके हैं इस प्रतियोगिता में, इस आयोजन में. बहुत उन्होंने मेहनत ली है. बहुत थके हैं. चपल चीता है पाटन के. बहुत बढ़िया गेम, बहुत बढ़िया खेल ये सज रहा है. गांव बजने लगा है, ढोल सजने लगा है. क्रिकेट का ये मेला है और इस मेले में कमाल गेंद अनिकेत के द्वारा. ऑफ स्टंप के बाहर गेंद. कुछ समझ ही नहीं पा रही बल्लेबाज इस टाइम पर. कमाल हो रही है ये. नितिन पवार ऑफलाइन स्कोरर जुड़े हैं कॉम बॉक्स में और जीटीसी लाइव के स्क्रीन ऑपरेटर भी पवार है. इस टाइम पर गेंद हवा में है. खिलाड़ी उसके नीचे पकड़ ली. कैच और खेल खलास. बहुत बढ़िया ये मैदान और इस मैदान के अंदर बहुत अच्छे तरह से खेल आगे बढ़ता जा रहा है. टॉस जीत के क्षेत्ररक्षण का लिया निर्णय. गेंदबाजों पर कप्तान ने दिखाया हुआ वो भरोसा और उस भरोसे के काबिल हो रही है गेंदबाजी अनिकेत के द्वारा. न्यू बैटर मैदान के अंदर. पाटन के एक हर हुनरी खिलाड़ी में इनका नाम आता है. प्रसाद स्ट्राइकिंग एंड पर. कमाली का क्षेत्ररक्षण. डीप में है प्रोटेक्शन. पहली गेंद और पहली गेंद पर ही प्रसाद ने आते हुए अपने इरादे किए है स्पष्ट षटकार. कमाल है प्रसाद के द्वारा. प्रसाद को मिला पहली गेंद पर फुल टॉस बॉल.
तो प्रसाद ने अनिकेत को 6 रन के माध्यम से प्रसाद दिया। भरपूर समाचार लेते हुए षटकार। नक्कीच यहाँ पर हमारे साथ जुड़े हुए स्कोरर कह रहे हैं ये इनका नाम सिक्सर किंग ही है। उनको इक्का दुक्का नहीं पसंद, उनको सिर्फ चौका छक्का पसंद है। और आते ही उन्होंने अपने इरादे जब मन में था वो बैट से कहलाया। 6 रन षटकार। स्कोर कार्ड इस टाइम पर 9 पर पहुंचा है। 9 पर एक खिलाड़ी बाद। 4 गेंद अभी तक हो चुके हैं। मैच बॉल हर्षद, मैच बॉल जल्दी लेकर आइए। हम सभी को इस प्रतियोगिता में जितना जल्दी हो सके उतना जल्दी ये प्रतियोगिता हम सबको कंप्लीट करनी है। अप्रतिम स्पर्धा आई भराड़ी माता चषक 2026 त्रिमूर्ति स्पोर्ट क्लब धामनी के माध्यम से, धामनी के द्वारा ये चषक ये प्रतियोगिता आयोजित की गई है। टूर्नामेंट बहुत बढ़िया है। सभी पाटन तालुका के एक वाड़ी एक संघ के सभी गांव इकट्ठा हो चुके हैं। ऑफ साइड पर ड्राइव किया हो गेंद, इस पर कोई रन नहीं, निर्धाव गेंद। लास्ट की गेंद पहले ओवर की 9 रन है। 9 पर एक विकेट लॉस है। अनिकेत तैयार, लाइन से भटके और 2 रन मिलेंगे। वाइट +1 2 रन मिलेंगे। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन स्कोर कार्ड पर। 11 रन और 11 पर गेंद हवा में और 11 रन पर प्रसाद के 12 बजने वाले थे, लेकिन नसीब में साथ दिया। नो मैंस लैंड में गेंद ट्रॅव्हल हो गई आणि इथे पंचांनी टीम एम्पायरांना व्यस्त ठेवले। आमचे स्क्रीन ऑपरेटर व्यस्त असतील। बीमर की मांग फेअर डिलिव्हरी, कारण ज्या वेळेला प्रसाद खेळत होते चेंडू डीप खाली जात होता आणि ही डिलिव्हरी फेअर आहे। एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय। धावपलकावरती धावा आहेत 13 धावा। प्रसाद खेळत आहेत 3 चेंडू 8 वरती। विकास आताच मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत। विकास आणि प्रसाद ही जोड़ी, और हम भी हमारे लाइन पर फिर से मराठी के द्वारा आपके लिए तैयार है। 13 वरती एक विकेट परत लिए। एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय। ऑन द वे बॉलर right arm round the wicket and 6. This time ऑफ स्टंप के बाहर एंड 6 रन षटकार। एक पूर्णांक 1 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला। 19 वरती एक विकेट परत लिए। बढ़िया काम यहाँ पर स्कोरर द्वारा। बच्चों को पीटा जा रहा है।
ऑन साइडला खेळलेला चेंडू एक धाव येईल. धावा होतील धाव फलकावरती. या एक धावेच्या मदतीने एकूण धावा आहेत 20 धावा. सुंदर चेंडू अगदी ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. प्रसाद यांना काहीच समजलेलं नाहीये. निर्धाव चेंडू होईल सांगता नाणेफेक जिंकली छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघाने घेतला गोलंदाजीचा निर्णय. देखते हैं सुंदर चेंडू आणि धाव घेण्याचा केलेला प्रयत्न. पंतांचा डिसिजन पाहणं आवश्यक असेल. बायच्या स्वरूपात एक सिंगल आणि एका सिंगलने धावपलकावरती एक धाव ऍड. धावा होतील एकूण 21 धावा धावपलकावरती. 2 चेंडू 7 वरती खेळत आहेत विकास प्रसाद. 5 चेंडू 8 वरती खेळत आहेत. 21 धावा झालेत. दीपक लोकरे सिक्सर किंगचे बंधू त्याचा सामना पाहण्यासाठी उपस्थित झालेत. कारण त्यांना देखील अपेक्षा आहे आज भावाचा खेळ दमदार व्हावा. सिक्सर किंगचे बंधू आहेत मुख्य व्यासपीठावरती. 21 धावा धावपलकावरती. एक विकेट लवकर आली. फलंदाज राहुल लवकर बाद झाले. कॅच आउट. 2 चेंडू आहेत दुसऱ्या षटकातील. ऋषिकेशचा पुढचा बॉल आणि चेंडू पाठवलाय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून दूरभूर. छेरन षटकार. कमालीचा फटका. पुढचा चेंडू हवेत आहे खेळाडू आणि इथे मात्र अगदी दीर्घकाळ चेंडू हवेत होता आणि टायमिंग राहिलं. टायमिंग होतं क्षेत्ररक्षकाकडे. आपण पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहतोय. दूरून टाकलेला चेंडू विथ द अँगल टाकला होता. चेंडू स्टंप मध्ये होता. दीर्घकाळ चेंडू हवेत. फलंदाजाला जास्त वेळ होता आणि चिकून चेंडूला चिकटून राहिला. विकेट आली. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विकास बाद झालेत. विकासाने धावा चांगल्या बनवण्याचा प्रयत्न केला होता. नवीन बॅटमन मैदानाच्या आतमध्ये आई भराडी माता धामणी या संघाकडून उतरलेत. महेश नवीन बॉलर महेश उतरलेत. सुंदर माफ करा चिको आहे गोलंदाजी मार्क वरती आणि त्यानं स्वतःचं नाव सर विराट कोहली यांच्या प्रेमामध्ये आहे. त्यांच्या खेळावरती त्याचं जीवापाड प्रेम आहे आणि त्यांचा खूप मोठा फॅन चिकू. जर्सी नंबर 18 लड़ने के लिए तैयार है अजय. उसके सामने प्रसाद. सिक्सर किंग ऑफ पाटण. पहिलाच बॉल आणि फटका फसलाय. चेंडू हवेत आणि चिकून पुन्हा एकदा चेंडू खाली चिकटून राहिला आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. सुंदर गोलंदाजी. 27 वरती तिसरा धक्का लागतोय टीम आई भराडी माता धामणी या संघाला. भव्य दिव्य दमदार ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या बरोबर पाठीमागे आपण पाहतोय ज्या सर्वांनी या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान मोलाची साथ दिली आहे. मुख्य होर्डिंग आपण विकेटच्या पाठीमागे पाहतोय. म्हणतात ना देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं. एक दिवस देणाऱ्यानं घेणाऱ्याचे हात घ्यावेत
हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून लढण्यासाठी छातीसाठी ढाल घ्यावी, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. आमचे संपूर्ण स्पॉन्सर मंडळी आपण मुख्य स्क्रीनवरती आई भराडी माता चषक आणि संपूर्ण स्पॉन्सर मंडळी विकेटच्या पाठीमागे मुख्य होर्डिंगवरती पाहतोय. सुनील सावंत लेजंड खिलाडी. व्हाईट बॉल, व्हाईट +1 2 धावा येतील आणि 2च्या माध्यमातून धावा वाढवल्या जातील. धावा होतील एकूण 29 धावा. 3 विकेट आहेत 29 वरती. अजूनही 11 चेंडू हातामध्ये आहेत. कंटिन्यू रन रेट 13.38 ने धावा जमवत आहेत. किती धावा होतील, टार्गेट किती सेट होईल, माही आणि सुनील वरती जबाबदारी. स्लोवर 1 चेंडू आणि सुनीलने उडवला आहे खेळाडू डीप मिड विकेटला. पकडला चेंडू. डीजे तेजस त्याच्या खाली. फलंदाज बाद. विकेटचं पतन. सो मच. 29 वरती 4 विकेट माघारी परतले. सुनील बाद झाले. सुनील यांच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेत आहेत. आई भराडी माता संघाकडून स्वतः कर्णधार बारक्या उतरलेत आणि बारक्यांच्या बॅटमधून स्क्वेअर लेग रिजनला खेळलेला चेंडू डीपमध्ये आहे खेळाडू. एकच सिंगल घेतली आणि बघता बघता अगदी नजरहटी तो दुर्घटना घटी. 2 रन चोरले. 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2च्या मदतीने धावफलकावरती धावा 31. 2.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 31 धावा धावफलकावरती. अलॉंग द ग्राउंड खेळलेला चेंडू. एक सिंगल येईल. फुल टॉस बॉल होता. बॅट स्विंग झाली जरूर मोठ्याने, परंतु अक्रॉस द बॅट हा शॉट खेळला होता. हा जर या चेंडूवरती फुल फटका खेळला असता तर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेचता असता. तर अलॉंग द ग्राउंड चेंडू आलाय. एकच सिंगल. 32 धावा धावफलकावरती. ओहो, सुंदर चेंडू. बरोबर ऑफ स्टंपवरती टप्पा ठेवला आणि वाईडिश लाईनकडे चेंडू झुकलाय. राईट झालाय चेंडू. स्किट झालाय, मूव्ह झालाय, टर्न झालाय, काहीच समजलेलं नाहीये. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज अजयकडून 5 चेंडू खर्च केलेत आणि 5 चेंडूमध्ये अजयनं फक्त 5 धावा खर्च केलेत. आणखीन एक चांगला चेंडू. उत्तर तेच, टप्पा तोच, चेंडू तोच, दिशा तीच आणि चेंडूवरती स्थिती जैसे थी, डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ कंप्लीट. 32 धावा धावफलकावरती. 32 वरती 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. छत्रपती 11 कोळेकरवाडी जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहिलेत. प्रयत्न प्रत्येक जण करतोय. जिंकायचं आहे, प्रत्येकाला जिंकायचं आहे. परंतु मित्रांनो, कोणी जिंकलं कोणी हरलं तरी पाटण तालुक्याचा विजय मात्र नक्कीच होणार आहे. आई भराडी माता चषकाचा विजय हा नक्कीच होणार आहे. धामणी गाव आणि हे धामणी गावाची कुलच, धामणी गावातील ग्रामदैवता, धामणी गावातील भक्तीचा महासागर, धामणी गावातील भक्तीचा महापूर आई भराडी माता आणि या आई भराडी मातेच्या नावानं गुणगान वाढवणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आई भराडी माता चषक 2026. जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आपण करूया. संकेत गोलंदाजी मार्कवरती आलेत. कॅप्टन स्वतः, कॅप्टन संकेत. शांत विचार, पण खेळ मात्र सरळ बॅटने खेळलेला चेंडू. मुक्त प्रदेश आहे. खेळाडू येईल आणि इथे मात्र उडवला चेंडू. क्रिकेटचा खेळ
परंतु त्याला फुटबॉलच्या युक्तीने चेंडू उडवला. सुंदररित्या चेंडू रोखला. रोखण्याचं वाट माझी वादळे होतील आतुर, जरी डोळ्यात गेले धूळ तरी थांबण्यात उसंत नाही. सुंदर चेंडू थांबवला. चेंडूला उसंत घेऊन दिली नाहीये. 34 वरती धावपलक पोहोचले गेले. के स्टार कळंत्रेवाडी याने एक विजय आपल्या नावावरती घेतलाय. राहुल यांची दमदार कामगिरी राहिली. आज संपूर्ण संघाचं बॉन्डिंग दमदार आहे. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. एक स्लिप लावली, एक मिड ऑन देखील 2 खेळाडू लावली आहेत. परंतु मुक्त प्रदेश आहे की काय, चेंडू निसटून चालला आणि इथे रोखला चेंडू अंतिम क्षणी. या चेंडूवरती धावा ऐकून भेटतील बारक्या यांना. या चेंडूवरती 2च्या मदतीने धावपलकावरती एकूण पोहोचलेत 36 धावा. 3.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचे 4 चेंडू आहे टार्गेट सेट करणारे चेंडू. धाडसी निर्णय, परंतु धाडसी निर्णयामध्ये आतापर्यंत तर गोलंदाजाची या खेळपट्टीला अनुसरून जर विचार केला तर प्रत्येक गोलंदाजाची कामगिरी चांगली आहे. इथे मात्र बॅटच्या मध्ये बरोबर मिडल ऑफ द बॅट अँड क्रंचिंग ऑन द साऊंड. बारक्याच्या बॅटमधून नाव आहे बारक्या, पण शॉट खेळतो मोठ्या मोठ्या षटकार. सुंदर बॅटिंग बारक्या यांची आपण पाहतोय. षटकारच्या साह्याने धावपलकावरती धावा आहेत एकूण 42 धावा. 3 चेंडू आहेत. 5 चेंडू 13 वरती बारक्या खेळत आहेत. स्लोवर वन आणि इथे मात्र होता सिली मिडॉन होता. त्याच्या हाताला चटका देऊन पुन्हा 2 धावा कंप्लीट. आणि तिसरीचा यस नो तिसरीचे देखील कॉल दिला. तिसरी देखील धाव कंप्लीट. 34साठी गाडी सुटली आणि 34 देखील धाव कंप्लीट होईल. पंत धावा किती घ्यायच्या आहेत? 5 धावा. 1 चेंडू 1 धावा आणि घोषांकी क्षेत्र म्हणजे 5 धावा असतील या चेंडूवरती. या धावा खूप महागात पडतील छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघाला. एक धावेला सोन्याची किंमत आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा सामना तुम्ही 1 धावेने हरलाय ना, तेव्हा तुम्हाला एका धावेची किंमत कळली. आता तुम्ही 4 धावा खर्च केलेत. 47 धावा धावपलकावरती. 6 चेंडू 18 वरती बारक्या खेळत आहेत. बारक्या आणि माही यांनी अक्षरशः जिगर मारली. 4 धावा धावून घेतलेत. ऑन साइडला वळवलेला चेंडू डीप मध्ये आहे. मिड विकेट. 1 धाव कंप्लीट आणि दुसरी देखील धाव यावेळेला कंप्लीट होईल. पुन्हा 2 धावा आणि पुन्हा 2 धावाच्या मदतीने धावपलक जाईल पुढे. 49 धावा धावपलकावरती. नितीन सर, धावा आलीत, धावा बनलेत. वाटलं नव्हतं 45 पर्यंत जातील, परंतु आता 50 पर्यंत गेले. शेवटचा 1 चेंडू राहिलाय. टार्गेट सेट करणारा चेंडू. शेवटचा बॉल अलॉंग द ग्राउंड आहे खेळाडू आणि पुन्हा थ्रो फसलाय. परंतु इथे यष्टी रक्षकाने यष्टी उद्ध्वस्त केली आहे. 1 धाव 1 विकेट. 50 धावा आणि 1 विकेट आली आहे. 50 वरती आणखीन 1 विकेट. 50 वरती 5 विकेट खर्च केले आणि जिंकण्यासाठी 51 धावांचं समीकरण ठेवले. 24 चेंडू आणि 51ची गरज छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघाला. पहिल्या षटकामध्ये अनिकेत यांची दमदार गोलंदाजी राहिली. दुसऱ्या षटकामध्ये ऋषी यांची चांगली गोलंदाजी. तिसरं षटक देखील चांगलं राहिलं, परंतु शेवटचं षटक थोडंसं महागड राहिलं. बारके यांची कमालीची बॅटिंग. 50 धावा झालेत आणि छत्रपती 11 कोळेकरवाडी यांना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहेत 24 चेंडू आणि 51ची गरज. जास्त वेळ काळ आपल्याकडे नाहीये. टीम आई भराडी माता धामणी आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वातावरण शांत झाले. वातावरण आपण मधुर आणि संगीतमय करूया. जाऊयात DJ ज्ञानेश आणि ऐकूयात एक मनावरती नियंत्रण ठेवणारं आणि मनाला सुशांत करणारं सुमधुर संगीत DJ ज्ञानेश यांच्या माध्यमातून. DJ ज्ञानेश, वेलकम.
आतमध्ये क्रिकेटच्या महारणसंग्रामाच्या दिशेनं धावपलकावरती धावा आहेत. 50 धावा प्रेक्षक गाण्यांचा आवाज आणि आनंद घेत होते. परंतु आपण माठा देखील आपला वेळ होतोय. वेळेबरोबर आपला खेळ देखील आपल्याला नितीन सर कव्हर करायचा आहे. जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये. 51 धावांचा डोंगर चढायचा आहे. चेंडू आहे 24 चेंडू आणि 51 धावांची गरज. आई भराडी माता चषकामध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनाच्या अंतगणपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर GTC लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षक मायबापांचं देखील सहर्ष स्वागत करतो. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज उतरलेला आहे चिकू आणि त्याच्या साथीला उमेश आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हे तयार. सुनील 24 चेंडू आणि 51 ची गरज. पहिलाच बॉल पॉइंटला खेळलाय आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आणि एका सिंगलने धावफलकाला गती लागली आहे. छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघानं टॉस जिंकून घेतला होता. गोलंदाजीचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित करणार सांगितलं होतं. धावा होत आहेत तर आम्ही सुद्धा चेस करू हे कर्णधारांनी सांगितलं होतं. पाहूया चेस करतील का. 51 ची गरज आहे. डीच्या स्वरूपात एक धाव आली आहे. सुरुवात तर झाली आहे. बॅकफूट वरती सरसावली आहेत. मुक्त प्रदेश पाहिला आणि चेंडू मात्र निघून चाललाय. ढूंढो ढूंढो मेरे भैया निकल गई गेंद हो गया सय्या सय्या 4 रन चौकार. डीजे आणखीन एक चेंडूला दिली धडक. शॉट खेळलाय कडक. आणखीन एक चौकार. क्षेत्रक्षणामध्ये आमूलाग्र बदल. कव्हर नव्हता, कव्हर ठेवलाय. क्षेत्रक्षणामध्ये आमूलाग्र बदल. ऑन साईडला क्षेत्ररक्षक बाहेर होते. एक मिड विकेट आणि एक एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. भिंत उभी केली ऑफ साईडला. ऑन साईडला देखील भिंत आहे. इथे पुन्हा एकदा मुक्त प्रदेश चूज द गॅप. आणखीन एक बॅक टू बॅक लगातारचा हा तिसरा दे दणादन. इट इज अ चिकू स्टाईल चौका. चारच्या मदतीने धावपलकावरती एकूण धावा आहेत 13. प्रेशर आहे गोलंदाज सुनील यांच्यावरती. चिकू यांचं खोसचा बॉल ऑप्टमच्या बाहेर. ही लाईन हा टप्पा ठेवायचा आहे तुम्हाला या मॅच मध्ये जर विजय मिळवायचा असेल तर. चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा मुक्त प्रदेश. चेंडू निघून चालला. चल रे भोपळ्या. आणि त्याचबरोबर विशाल देखील उपस्थित झालेत. विशाल आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आई भराडी माता चषकामध्ये 51 धावांची गरज आहे. एका षटकाच्या नंतर धावपलकावरती धावा आहेत 17 धावा.
दुसऱ्या षटकामध्ये दीपक हे तयार गोलंदाजी मार्क वरती. 18 चेंडूंची 34ची गरज असताना ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. उमेश यांनी फक्त कट केलाय चेंडू. एक सिंगल, एका सिंगलच्या साह्यानं धावपलकावरती एक धाव. 18 धावा धावपलकावरती आहेत. चिकूला संधी दिली उमेश यांनी. हे खूप क्लासिकल क्रिकेट आहे. ज्या वेळेला आपण पाहतो की आपला फलंदाज चांगल्या रिदममध्ये आहे, तो जितका काळ चेंडू खेळेल तेवढ्या आपल्या फलकाच्या धावफलकावरती धावा वाढत राहतील. हे उमेशनं ओळखलंय. उमेशने एक सिंगल काढली आणि स्ट्राईक दिला चिकूला. अजयकडे स्ट्राईक आहे. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण सुंदररित्या धाव कंप्लीट. अगदी तुरुतुरुरित्या धाव कंप्लीट झाली. एक सिंगल आणि एका सिंगलच्या साह्यानं धावपलकावरती एक धाव ॲड. धाव होतील एकूण 19 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे दीपकच्या माध्यमातून. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर 12च्या सरासरीने धावा अजून जमवायच्या आहेत. 51 धावा बनवायच्या आहेत. समीकरण आता येऊन पोहोचले. खोचता बॉल आणि इथे देखील चेंडू चांगला होता. अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. बाईच्या स्वरूपात एक सिंगल येईल. एका सिंगलच्या साह्याने धावपलकावरती धावा एकूण होतील 20 धावा. 15 चेंडू आणि 31ची गरज जिंकण्यासाठी. आई भराडी माता चषकाच्या निमित्तानं युवा सेना ठाणे जिल्हा माननीय आदरणीय नितीन रोकडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर माननीय आदरणीय श्री गौतमजी गुदर साहेब आपण देखील उपस्थित झाला. आपलं देखील मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष शब्द सुमनांनी आम्ही स्वागत करत आहोत. त्याचबरोबर माननीय आदरणीय संतोषजी सावंत आपण देखील आलात. आपलंही शब्द सुमनांनी आई भराडी माता चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. धावफलकावरती धावा आहेत एकूण 21 धावा. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. 51ची गरज आहे. ओहो, नो लुक शॉट. चेंडू उचलून खेळायचा होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 षटकांची होते सांगता 21 धावा धावपलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 30ची गरज जिंकण्यासाठी छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघाला आहे. 12 चेंडू 30ची गरज. 12 चेंडू 30ची गरज. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. अजय 8 चेंडू 19 वरती खेळत आहेत. अनिकेत आता मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. 12 चेंडू 30ची आवश्यकता आहे. काय होईल मॅचमध्ये, परंतु पंचांना विनंती करतो की आपण वेळेचं बंधन आहे आपल्या सर्वांनाच. चला आई भराडी माता टीम धामणी आपल्याला वेळेचं बंधन आहे. दीर्घकाळ आपण टीम मीटिंग चर्चा थांबवूया मित्रांनो. चला दीर्घकाळ आपण वेळ खर्च करू नका मित्रांनो. पंच आपल्याला विनंती आहे. ड्रिंक ब्रेक झालेला आहे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना खेळून तहानेची आग लागली. आग लागली म्हटल्यानंतर पाणी हवंच. बरं, तोपर्यंत आपण ऐकूयात डीजे ज्ञानेश यांचं एक सुमधुर संगीत. डीजे ज्ञानेश आपण
हा चेंडू आणि 30 ची गरज. विकास गोलंदाजी मार्क वरती. बारा चेंडू आणि 30 ची गरज. 21 वरती एक विकेट आली आहे. गोलंदाज आहे तयार विकास. ओहो, पहिलाच बॉल. अगदी सुंदर चेंडू ऑप्टमच्या बाहेर पडल्यानंतर स्किट झालाय बॉल. एक सिंगल येईल बाईच्या स्वरूपात. एका धावेला आता सोन्याची किंमत आहे. छत्रपती 11 कोळेकरवाडी यांच्याकडून शेवटच्या षटकामध्ये झालेल्या चुका नक्की त्याचा विचार होत असेल. कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला प्रेशर असतो, प्रेशरमध्ये धावा बनवणं खूप कठीण असतं. ऑप्टमच्या आणखीन एक बाहेरचा बॉल, परंतु इथे खूप बाहेर. पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा आमचे रोशन सर आमच्यापर्यंत पाठवत आहेत. व्हाईटच्या साह्यानं धावपलकाला एक धाव ऍड केली जाईल धावपलकावरती. 23 धावा. चेंडू हवेत आहे खेळाडू, पण इथे मात्र अनिलजी दिंडे यांच्याकडून महत्वपूर्ण कॅच सुटलेला आहे. एकच धाव असेल. ही कॅच होती की मॅच सोडली आहे. कारण महत्वपूर्ण फलंदाज आहे. अजयचा झेल आपण सोडलाय. अजयला आपण संधी दिली आहे. अजयने पहिल्या षटकामध्ये 4 चौकार ठोकून धावफलकाला गती लावली आहे. त्यानं त्याचे इरादे स्पष्ट केलेत आणि त्याला गोलंदाजांना त्याच्या जाळ्यामध्ये फसवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न फसलाय. 10 चेंडू आणि 20 वरती अजय खेळत आहे. 24 धावा धावफलकावरती. आणखीन एक चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर अगदी उसळी घेत जाणारा बॉल. डी झोन स्वरूपात एक सिंगल येईल. एका सिंगलच्या साह्यानं धावपलकावरती एक धाव पुन्हा ऍड केली जाते. मॅच मध्ये अगदी चढ उतार दोन्ही बाजूने सुरू आहे. 51 ची गरज. चेंडू हवेत. कॅचिटचा पुन्हा कॉल आणि पुन्हा इथे मात्र आता हाताला चटका देत चेंडू जाईल. इट इज आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकाराच्या साह्यानं धावपलकाला लागेल. एक सिंगल येईल. एका सिंगल बरोबर धावा होतील एकूण 32 धावा. 7 चेंडू आणि 19 ची गरज. 7 चेंडू 19. मॅच अजून ऑन आहे दोन्ही बाजूने. विकासनं मात्र या षटकामध्ये कमाल केली आहे. कॅच पकडला असता तर मात चित्र वेगळं असतं. अनिल दिंडे यांच्याकडून सुटलेला तो कॅच, त्याचा विचार नक्कीच होत असेल. आणि या चेंडूवरती पुन्हा चेंडू हवेत आणि हा हाय अँड व्होल्टेज अँड हँडसम. तर फटका. 13 चेंडू आणि 28 वरती अजय खेळत आहेत. समीकरण जर आपण पाहिलं तर समीकरण आता येऊन पोहोचले. 6 चेंडूमध्ये 13 ची गरज. आई भराडी माता धामणी या संघाला आहे. 6 चेंडू 13 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे बारक्या स्वतः कर्णधार. परंतु मॅच मध्ये कोण होईल विजेता हे या 6 चेंडूमध्ये गुपित दडले. समीकरण सातत्यानं हलत होतं. समीकरण सातत्यानं डुलत होतं. परंतु शेवटच्या समीकरणामध्ये षटकामध्ये समीकरण बोलत आहे. 6 चेंडू 13 धावा. 6 चेंडू 13 ची गरज जिंकण्यासाठी.
मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में दम नहीं बल्कि कलावी में ताकद होती है मंजिल पाने की. 6 चेंडू आणि 13 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावरती बारक्या आहे तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येईल. बारक्यांच्या पहिल्या चेंडूवरती एक सिंगल. 5 चेंडू 12 ची गरज छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघाला जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 5 चेंडू 12. अजय खेळत आहेत 14 चेंडू 29 तर अनिकेत खेळत आहेत 2 चेंडू 6 वरती. अनिकेत त्यांनी शेवटच्या चेंडूवरती मागच्या षटकामध्ये षटकार ठोकून मॅच मध्ये जवळ आले. 2 सिलिमिड ऑन ठेवलाय. चेंडू हवेत, फटका फसलाय आणि मागे टपला यष्टी रक्षक. तुझा उधळण्या डाव या साऱ्यात नाच पावशील तर मिळेल तुझला भाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला. चतुर आणि सावध गोलंदाजी करत असताना बारक्यानं या मॅच मध्ये आई भराडी माता धामणी या संघाला इन केलंय. जवळ आले मॅच आई भराडी माता धामणी संघाची, कारण सेट बॅटर मैदानाच्या बाहेर. आपण वेळ जास्त गमावणार नाही आहोत. नवीन बॅटर आपण लगेच या, आपण लगेच मैदानाचा ताबा घेणार आहोत. 29 वरती दुसरा धक्का लागतोय महत्वपूर्ण क्षणाला, महत्वपूर्ण वळणाला, महत्वपूर्ण फलंदाज परतीच्या दिशेला. अनिकेत बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. अनिकेत यांची जागा भरून काढण्यासाठी टीम छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघाकडून संकेत स्वतः संघाचे कर्णधार. एका बाजूला संकेत आणि दुसऱ्या बाजूला बारक्या, दोन्ही कप्तान कर्णधार आमने सामने. इकडे संकेत तर तिकडे बारक्या, इकडे बारक्या तर तिकडे संकेत. काय होईल मॅच मध्ये? 4 चेंडू आणि 12 ची गरज. ओहो, बारक्यानं संकेतला चकवा दिलाय आणि स्ट्रायकिंग एंड वरती अजय मात्र गेलाय. एक सिंगल येईल. बाईच्या स्वरूपात 3 चेंडू आणि 11 ची गरज. शेवटच्या षटकामध्ये छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघाकडून झालेल्या चुका नक्कीच आता आठवत असतील. ओव्हरथ्रोच्या बाबतीत आलेल्या 5 धावा नक्कीच त्याची किंमत आता समजली असेल. आणि शेवटचे 3 चेंडू 11 ची गरज जिंकण्यासाठी. वीर तुम बड़े चलो, वीर तुम बड़े चलो, सामने पहाड़ हो, सिंह की दहाड़ हो, निडर तुम डरो नहीं, निडर तुम डटो वही. सुंदर चेंडू आणि निडर योद्धा क्या सोडला होता तोच हा खेळाडू. संधी भेटली आणि संधीचं सोनं करत असताना चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सुंदर संगीतांची बरसात डीजे ज्ञानेशांच्या माध्यमातून अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत. आणि मॅच चित्र आता काय बोलतंय? 2 चेंडू 5 ची गरज. बारक्या देखील विचार करत असेल. 2 चेंडू 5. मॅच इथपर्यंत येऊन पोहोचले. 2 चेंडू 5. 5 धावा 2 चेंडू. गोलंदाज बारक्या तयार. सिली मिडॉन आणि सिली मिडॉपच्या साह्यानं हा ट्रॅकर बॉल. टप्पा पडल्यानंतर उसळी घेत जाणारा बॉल आणि पंचांचा इशारा. बाईच्या स्वरूपात एक सिंगल येईल. शेवटचा एक बॉल आणि 4 ची गरज आहे. कोण होईल या मॅचचा विजेता? आई भराडी माता चषक ड गटातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. अंतिम लढत आहे पहिल्या फेरीची, पण ही अंतिमची लढत कोणाला दुःख देऊन घरी पाठवेल. 1 चेंडू आणि 4 ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 1 चेंडू 4 ची गरज. सामने अजय, अजय के सामने बारक्या. दोन्ही कर्णधार स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन उभे आहेत.
एक चेंडू चारची गरज. बारके आहेत तयार आणि इथे मात्र आपटी बार आणि आपटला चेंडू आणि चेंडू मात्र लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. नक्की छत्रपती 11 कोळेकरवाडी विचार करत असतील ज्या शेवटच्या षटकामध्ये आपण ओव्हरथ्रोच्या धावा गमावल्यात ना त्याचाच हा तुम्हाला दुष्परिणाम भोगावा लागत आहे. 17 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी अजयने मात्र केली परंतु ती खेळी नक्कीच इतिहासामध्ये त्याचं नाव घेतलं जाईल. परंतु या मॅच मध्ये कमबॅक केला तो अजयनं. कित्येक वेळेला झेल सुटले परंतु आज कर्णधार बारक्यानं या मॅच वरती सातत्यानं पकड निर्माण करून राहिला.